उत्कृष्ट, वाजवी आणि गुणकारी आरोग्य सुविधेबाबत नगर संबंध महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. अशा सेवेला आमदारकीच्या माध्यमातून राज्य शासन आणि आपल्या महानगरपालिकेचा हातभार लागावा यासाठी आणि नगरकरांचं आरोग्य अधिक सुदृढ व्हावं यासाठी अनेक सक्षम पावलं उचलण्यात आली आहेत. बोरुडगाव रोडवरील जिजामाता आरोग्य केंद्र आता 150 बेडचं अद्ययावत जिजामाता मल्टी सुपर स्पेशालिटी ICU सेंटरमध्ये रूपांतरित होणार आहे. तिथं तब्बल 34 कोटी रुपये खर्च करण्यात आलाय. लवकरच हे जिजामाता आरोग्य केंद्र नगरकरांच्या सेवेत येईल. नगरमधील नामांकित रोगतज्ञ इथं आपली OPD सवलतीच्या दरात चालवणार आहे. नगरची आरोग्य सुविधा आणखी सक्षम व्हावी यासाठीचा हा मोठा प्रयत्न आहे. पालिकेचे बाळासाहेब देशपांडे रुग्णालय, सिव्हिल हॉस्पिटल नवजात बालके आणि गर्भवती मातांसाठी अतिशय माफक आणि उपयुक्त आहे. गर्भवती मातांच्या योजनांचा लाभ इथं 100% मिळतो. सर्व खासगी रुग्णालयात महात्मा फुले जन आरोग्य योजनेत आणि प्रधानमंत्री आरोग्य योजना तत्परतेने राबवली जाते. यासोबत मनपाच्या सावेडीतल्या आरोग्य केंद्रात सुसज्ज MRI सेंटर सेवा अल्प दरात नगरकरांना सामाजिक भावनेतून उपलब्ध करून देण्यात आली आहे. आता सावेडीत 60 लाख रुपये खर्चाचं प्राथमिक आरोग्य केंद्र आणि 15,000 स्क्वेअर फुटाच्या प्रशस्त जागेत 50 खाटांचं अद्ययावत मल्टी स्पेशालिटी ट्रॉमा ऑर्थो हॉस्पिटल अकोमोडेशन रिझर्वेशन प्लॅनिंग स्कीम मधून उभारण्यात आलंय. बाळासाहेब देशपांडे प्रमाणे इथं प्रगत अशी प्रसूतिगृह आणि बेबी इन्क्युबेटर अवेलेबल असतील. संपूर्ण जगावर आलेल्या कोरोना महामारीच्या काळात महानगरपालिका आणि इतर सर्व सामाजिक संस्था संघटनांच्या सहकार्यानं जे मदत कार्य संग्राम भैया जगताप मित्रमंडळ आणि अरुणोदय फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आलं, त्यामुळं हजारो कोविड पॉझिटिव्ह रुग्णांना दुसरा जन्मच मिळाला. प्रत्येक कोविड सेंटरवर रुग्णांची देखभाल चांगल्या प्रकारे झाली. रेमडेसिवीर, ब्लड बॅग्स, ऑक्सिजन सिलेंडर, ICU बेड, व्हेंटिलेटर याची कमतरता भासू दिली गेली नाही. तरी देखील जे दुर्दैवानं मृत्यू झाले त्यांच्यावर व्यवस्थित अंत्यसंस्कार आणि त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन 2 वर्ष संग्राम भैया यांच्या निर्देशानुसार कार्यकर्त्यांनी अहोरात्र आपला जीव धोक्यात घालून केला. 2 वर्ष आपण मोफत आरोग्य केंद्र, कोरोना प्रतिबंधात्मक लस, फूड पॅकेट्स, किराणा वाटप, कोरोनात पालकत्व गमावलेल्या मुलांचं संगोपन, शिक्षण, पुनर्वसन असे प्रकल्प आजही सुरू आहेत. पुढील काळातही ते चालत राहतील. उद्देश हाच की नगरकरांना तत्पर सवलतीच्या दरात रुग्णसेवा मिळावी, त्यातच ईश्वराची सेवा केल्याचा आनंद आहे. याच भावनेतून हे नगरचं नेतृत्व प्रयत्नरत आहे. जुन्या विश्वासाच्या जोरावर आपण पुन्हा योग्य माणसाला संधी द्याल अशी अपेक्षा सामान्य नगरकर एकमेकांकडे व्यक्त करतायत. मकरंद घोडके, ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगराची लाईफलाईन, मेट्रो न्यूज.